नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे तर ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो. तर सध्या आपण आतापर्यंत 100 मार्कापासून या ठिकाणी जे काही पुढे असलेले जे उमेदवार आहे म्हणजे टेट परीक्षेमध्ये 100 पेक्षा जास्त गुण घेतलेल्या उमेदवारांसंदर्भात संपूर्ण व्हिडिओ बघा ॲनालिसिस केलेले आहे. त्या संदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाचं या ठिकाणी 0 ते 80 मार्क घेणारे जे उमेदवार आहे तर ते उमेदवार प्रत्येक प्रवर्गामध्ये बघा किती असणार आहे आणि ह्याच्यामध्ये नेमकी कोणाची इथं बघा निवड होऊ शकते आणि खरी स्पर्धा शिक्षक भरतीची नेमकी कुठे असणार आहे. तर संपूर्ण ॲनालिसिस आपण या ठिकाणी अशा स्लाइडच्या माध्यमातून इथं ॲनालिसिस करणार आहोत, जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये खरी स्पर्धा नेमकी कुठं असणार आहे. ह्याच्यामध्ये जे काही 0 ते 80 मार्क असणारे जे उमेदवार आहे तर ह्यांची देखील संख्या बघा किती असणार आहे आणि ह्या संख्येमध्ये किंवा ह्या मार्कामध्ये असणाऱ्या उमेदवारांची नेमकी निवड होणे या ठिकाणी पॉसिबल आहे किंवा नाही ते देखील बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी 2 लाख जे काही 8,120 उमेदवारांचा हा संपूर्ण डेटा देण्यात आला आहे. त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज देखील सध्या बघा इथं संपूर्ण जे काही मार्क घेतलेले उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये आपण इथं विचार केला तर 0 मार्क घेणारे, बरोबर, फक्त 0 मार्क घेणारे 188 उमेदवार पाहायला मिळतात. त्यानंतर 1 मार्कापासून तर 60 मार्कापर्यंत किती उमेदवार आहे? 18,127 उमेदवार. त्यानंतर 61 मार्कापासून ते जवळपास 100 मार्कापर्यंत या ठिकाणी किती उमेदवार आहे? 1,15,103 उमेदवार. त्यानंतर 101 मार्कापासून तर जवळपास या ठिकाणी 140 मार्कापर्यंत किती उमेदवार आहे? 70,477 उमेदवार. त्यानंतर 141 पासून तर जो काही टॉपचा उमेदवार आहे म्हणजे 200 मार्कापर्यंत, तर असे टॉपचे उमेदवार किती आहे? तर 4,200 या ठिकाणी 25. तर आता जी काही 2,08,120 उमेदवारांची संपूर्ण शिक्षक भरतीमध्ये स्पर्धा होणार आहे का? तर ह्या ठिकाणी अजिबात नाही. कारण ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार आपल्याला माहिती आहे की सेल्फ सर्टिफाय केलेले जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या ह्या ठिकाणी 1,70,000 जवळपास आपल्याला मिळत आहे, बरोबर, सेल्फ सर्टिफाय केलेले. आणि शिक्षक भरतीमध्ये ज्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय पूर्ण केलेलं असेल तोच उमेदवार सध्या बघा पुढच्या प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी त्याचा विचार होणार आहे. ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलं नसेल ते ऑलरेडी या ठिकाणी भरतीतून बाद झालेले आहे, बरोबर. तर हे एक लक्षात घ्या. म्हणून तुमची जी स्पर्धा आहे तर ती 170 जे काही सध्या बघा 1,70,000 एवढ्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. तर आता हे संपूर्ण 1,70,000 उमेदवारांसोबत तुमची जी काही स्पर्धा आहे का, तर ते देखील तुम्ही लक्षात घ्या. तर 1,70,000 उमेदवारांबरोबर देखील तुमची स्पर्धा नसणार आहे. मग किती उमेदवारांबरोबर स्पर्धा असणार आहे? तर त्या संदर्भात बघा या ठिकाणी आपण ॲनालिसिस पुढे आपण बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये 0 ते 80 मार्क घेणारे जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार नेमके किती आहे? तर ह्याच्यामध्ये आपण मागे सांगितल्याप्रमाणे 0 मार्क घेणारे 188 उमेदवार हे स्पर्धेमध्ये राहणार का? हे नाही राहणार, बरोबर. 1 ते 20 मार्क घेणारे उमेदवार किती आहे? 182 उमेदवार हे देखील आपल्या स्पर्धेमधून कट झाले. 21 ते 40 मार्क घेणारे जे उमेदवार आहे तर हे किती? 2,558 हे उमेदवार देखील सध्या बघा आपल्या स्पर्धेतून कट झाले. त्यानंतर 41 ते 60 मार्क घेणारे जे 15,387 उमेदवार आहे हे देखील सर्वसाधारण जी काही स्पर्धा असणार आहे तर त्या स्पर्धेमधून इथून बघा कट झाले, बरोबर. त्यानंतर 61 ते 80 मार्क दरम्यान किती उमेदवार आहे? तर 48,980 उमेदवार सध्या बघा 61 ते 80 दरम्यान मार्क घेणारे उमेदवार इथं सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतात. तर हे जे उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांमध्ये काही उमेदवार सध्या बघा स्पर्धेमध्ये असणार. परंतु कोणते उमेदवार या ठिकाणी स्पर्धेमध्ये असणार? ज्यांच्याकडे समांतर आरक्षण आहे, बरोबर, ज्यांचा स्पेशल विषय आहे, ज्यांचं महिला आरक्षण आहे किंवा ज्यांची स्पेशल काही कॅटेगरी, उदाहरणार्थ एसटी असेल, बरोबर, एसटी असेल, एससी असेल, अशा प्रवर्गातील जी काही कॅटेगरी या ठिकाणी बघा एसटी प्रवर्ग असेल तर कमी मार्क असेल तरी त्याचे सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजे हे जे जर तुम्ही इथं बघितले 0 ते 80 मार्कापर्यंत किती उमेदवार आहे तर एकूण 67,295 उमेदवार सध्या इथं पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी 2,08,120 उमेदवारांमध्ये 67,295 जे काही उमेदवार आहेत तर ते 0 ते 80 मार्कामध्ये या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे टक्केवारी जर बघितली तर 32.33% सध्या बघा या ठिकाणी तुलनेने आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये 0 ते 80 मार्क घेणारे जे जर आपण ह्या ठिकाणी गटाचं जर विश्लेषण केलं तर ह्याच्यात आपल्याला माहिती आहे 67,295 उमेदवार येतात, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये किती? तर 32% जवळपास आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इथे प्रत्येकी 3 पैकी 1 उमेदवार 80 पेक्षा कमी गुणामध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे या ठिकाणी हायेस्टमध्ये
3 उमेदवारांपैकी एक उमेदवार जो आहे तर तो 80 पेक्षा कमी गुण घेणारा सध्या बघा पाहायला आपल्याला इथं मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण इथे विचार केले का संपूर्ण जे काही 0 ते 80 मार्क दरम्यान नेमके किती किती मार्कमध्ये किती उमेदवार आहे तर हे तुम्हाला आधीच सांगितलं, बरोबर. हा जो काही 48,980 उमेदवार जे आहे 61 ते 80 मार्क दरम्यान, तर ह्या गटामध्ये सध्या सर्वात जास्त सध्या आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वाधिक जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार 61 ते 80 मार्क दरम्यान पाहायला इथं मिळत आहे. आता ह्याच्यात जर पुढे आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही स्पर्धेचा इथं तपशीलवार जर विचार केला आपण तर 80 पेक्षा कमी गुण असणारे किती आहे 67,000, बरोबर. म्हणजे जे काही 2,08,120 हे तर आपल्या स्पर्धेमध्ये सध्या नसणार, जवळपास 1,70,000 ने सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 80 प्लस घेणारे जे काही उमेदवार आहे म्हणजे 80 पेक्षा जास्त या ठिकाणी मार्क घेणारे जे उमेदवार आहे जवळपास 1,40,825 उमेदवार सध्या पाहायला मिळतात. म्हणजे ह्याच्यामध्ये विचार करा तुम्ही, जे काही 1,70,000 सेल्फ सर्टिफाय झालेले त्याच्यामध्ये खरे जे काही स्पर्धा जी असणार आहे तर ती 1,40,825. मग ह्याच्यामध्ये तुम्ही हे जे काही 67,000 आहे ना ह्याच्यामध्ये 40-50,000 जरी इथं बघा मायनस जरी केले तुम्ही तरी तुमची स्पर्धा नेमकी 90,000 जवळपास जे काही शिक्षक भरतीमध्ये प्रविष्ट झालेले उमेदवार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळू शकते, बरोबर. आता ह्याच्यामध्ये 0 ते 80 गुणांचं जर आपण प्रत्येक प्रवर्गानुसार या ठिकाणी विवरण केलं तर इथं तुम्हाला आकडेवारी दिसते. ओबीसी मध्ये किती आहे उमेदवार 19,000, बरोबर 195. त्यानंतर ओपन मध्ये किती 12,498. एससी मध्ये किती 10,731. एसटी मध्ये किती उमेदवार आहे 9,564. एससीबीसी मध्ये 3,340. एनटीसी मध्ये या ठिकाणी जवळपास 2,500. त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये देखील या ठिकाणी 2,573. विजे मध्ये 2,274. एनटीबीचे 1,800 जवळपास, एनटीडीचे 1,360 आणि एससीबीसीचे 800 ह्या ठिकाणी 74. एवढे उमेदवारांनी या ठिकाणी 0 पासून तर 80 मार्कापर्यंत मार्क घेतलेले आपण प्रत्येक प्रवर्गामध्ये सध्या पाहायला मिळतात. आता इथं बघितलं आपण तर ओबीसी असेल, त्यानंतर ओपन असेल, एससी असेल, हे 3 प्रवर्ग मिळून जवळपास 67,000 प्लस उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि कमी जे उमेदवार जे आहे तर ते या ठिकाणी एनटीडी असेल, एसबीसी असेल, एनटीबी असेल, ह्या प्रवर्गामध्ये कमी सध्या बघा पाहायला मिळत आहे. म्हणजे एकंदरीत प्रत्येक प्रवर्गामध्ये एवढे जे उमेदवार आहे तर ते तुमच्या प्रवर्गामधून स्पर्धेमधून सध्या बघा इथं ते म्हणजे नाही सारखे असणार आहे, कारण त्यांना कमी गुण असणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी महत्वाचं जे काही 0 ते 80 गुणांमध्ये 67,000 उमेदवार पाहायला मिळतात. सर्वाधिक उमेदवार 61 ते 80 याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर ओबीसी, जनरल, एससी, एसटी मिळून जवळपास 77% उमेदवार ह्या 4 प्रवर्गामध्ये इथं बघा सर्वात जास्त पाहायला आपल्याला मिळतात, ज्यांना 80 गुण पर्यंत सध्या बघा या ठिकाणी मार्क देण्यात आलेले आहे. आता याच्यामध्ये जी काही स्पर्धेची सुरुवात होणार आहे खरी स्पर्धा, तर ती स्पर्धा 81 प्लस जिथून गुण स्टार्ट होणार आहे, बरोबर. म्हणजे 81 प्लस जिथून गुण स्टार्ट होणार आहे तिथून आपल्याला खरा म्हणजे कट ऑफचा रेंजचा जो काही सध्या टप्पा आहे तर तो इथं पाहायला आपल्याला मिळू शकते. आता नेमके 0 ते 80 गुण दरम्यान ह्या ठिकाणी ज्या उमेदवारांना गुण आहे तर कोणत्या उमेदवारांचं ह्या ठिकाणी बघा ह्या गुणांमध्ये निवड होऊ शकते शिक्षक भरतीमध्ये, तर त्यासाठी बघा महत्वाचं त्यांच्याजवळ समांतर आरक्षण असायला पाहिजे. आता समांतर आरक्षण म्हणजे तुम्ही माजी सैनिक किंवा प्रकल्पग्रस्त, बरोबर, भूकंपग्रस्त, खेळाडू, दिव्यांग उमेदवार किंवा इतर ह्या ठिकाणी जे काही आरक्षण आहे ते आरक्षण जर तुम्हाला लागू असेल तर तुमचे 0 ते जवळपास 80 मार्कापर्यंत, 0 तर ह्या ठिकाणी बघा कटलाच, परंतु 60 ते 80 मार्कापर्यंत तुमचे जर गुण असेल तर तुम्ही या ठिकाणी समांतर आरक्षण असेल तुमच्याकडे तर तुम्ही कुठेतरी या ठिकाणी निवड होऊ शकते, कारण तुमची कॉम्पिटिशन तेवढीच असणार आहे, बरोबर. त्यानंतर दुसरा महत्वाचा जो काही मुद्दा असणार आहे, ह्या रेंजमधल्या असलेल्या उमेदवारांना जर तुम्ही महिला उमेदवार असाल आणि महिला आरक्षणासंदर्भात बघा तुम्ही लाभ घेत असाल तर ह्या ठिकाणी विशेष जो काही महिला कोट्यातील वेकेन्सी असते तर त्या वेकेन्सीमध्ये तुम्हाला संधी इथं बघा मिळू शकते, जरी तुम्ही कमी गुण घेतलेले असेल तरी. त्यानंतर ठराविक जे काही प्रवर्ग असतात, बरोबर, उदाहरणार्थ एसटी असेल, एससी असेल किंवा विजे, एनटीबी हे जे काही प्रवर्ग असेल तर ह्या प्रवर्गामध्ये देखील तुम्हाला कमी गुण असेल तरी ह्या ठिकाणी संधी मिळू शकते. सर्वसाधारण जो ह्या ठिकाणी एसटी प्रवर्ग जो आहे तर एसटी प्रवर्गाचे सर्वात कमी म्हणजे 2 डिजिटमध्ये देखील सध्या मेरिट या ठिकाणी आलेली पाहायला मिळते. त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी 6 ते 8 असाल किंवा 9 ते 10, 11वी 12वीला असाल तर काही स्पेशल जे विषय असतात, बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये उमेदवार जे आहे तर ते कमी पाहायला आपल्याला मिळतात. उदाहरणार्थ कला क्षेत्रातील उमेदवार असेल किंवा विज्ञान क्षेत्रातील किंवा तांत्रिक जे काही विषय असतात तर ते विषय सध्या बघा आपल्याला त्या ठिकाणी कमी उमेदवार पाहायला मिळतात. म्हणजे तिथं कमी मार्क असून देखील तुमची
निवड जी आहे तर ती तिथं होऊ शकते. म्हणून ह्या ठिकाणी 0 ते 80 मार्काचे जे उमेदवार आहेत तर त्यांना निवड व्हायची असेल तर ह्या ठिकाणी जवळपास तुम्हाला समांतर आरक्षण किंवा ठराविक हे प्रवर्गाचे उमेदवार असायला पाहिजे तुम्ही, किंवा स्पेशल विषय त्या ठिकाणी तुमच्याजवळ असायला पाहिजे. त्याच्यामध्ये महिला आरक्षण जर असेल तर त्या देखील सध्या बघा इथं निवड जवळपास तुमची होऊ शकते. म्हणजे एकंदरीत ह्या ठिकाणी 0 ते 80 मार्क घेणाऱ्या उमेदवारांमध्ये 67,295 उमेदवारांची संख्या या ठिकाणी बरीच मोठी आहे. याच्यामध्ये समांतर आरक्षण असेल तर त्याला सगळ्यात जास्त संधी इथं असणार आहे. महिला आरक्षण, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू, बरोबर, किंवा मग या ठिकाणी विशेष जे काही विषय असेल, विज्ञान, गणित असेल, तांत्रिक विषय असेल, बरोबर, त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी हे जे काही विषय येतात तर ह्या विषयांची त्या ठिकाणी म्हणजे उमेदवार कमी असतात, त्यामुळे तिथं सिलेक्शन होऊ शकते. आणि खरी जी काही जनरलमध्ये स्पर्धा असणार आहे तर ती 81 प्लस मार्कापासून सध्या पुढे आपल्याला पाहायला कदाचित मिळू शकते. आता याच्यामध्ये 81 प्लस मार्क असेल तर त्याने शिक्षक भरतीमध्ये हॉप्स ठेवा, जेणेकरून तुमचं विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यू ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारामध्ये सध्या कुठं ना कुठं तुमची निवडी संदर्भात संधी जी असेल तर ती अवेलेबल होऊ शकते. तर सध्या हा महत्त्वाचा व्हिडिओ होता 0 ते 80 मार्क दरम्यान ज्या उमेदवार सध्या बघा आहे तर त्या उमेदवारांसंदर्भात. कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये संख्या इथं बघा बरीच मोठी प्रमाणात आपल्याला इथं पाहायला मिळते. तर सध्या हा एक ॲनालिसिस व्हिडिओ होता. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमचा स्कोर वगैरे त्या संदर्भात तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.